त्याने तिला सांगितले, तू तरुण आहेस, तू देह विक्री कर म्हणजे आपल्याला भरपूर पैसे मिळतील, आपल्याला सुखात राहता येईल. त्याचे हे निर्लज्ज बोलणे ऐकून ती संतापली. आपल्या बायकोला वेश्या व्यवसाय करण्यास सांगणाऱ्या या नराधमाला काय म्हणावे. घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. ती झारखंड राज्यातील गोड्डा जिल्ह्यातील देवदाडमध्ये राहत होती. कोवळी पोरगी माध्यमिक शाळेत शिकायची. इयत्ता 8वीत असली तरी वयात आलेली अलीकडची पिढी अकाली प्रौढ होऊ लागली आहे. इंटरनेटसारख्या माध्यमांनी कोवळ्या मनामध्ये वासनेचे विष पेरण्यास सुरुवात केली आहे. वासना म्हणजे प्रेम ही शिकवण दिली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अकाली प्रौढत्व आलेले मुले मुली वासनेकडे आकर्षित होतात. याचा गैरफायदा घेण्यासाठी समाजातील काही नराधम टपूनच बसलेले असतात. ती शाळेत शिकत असली तरी तिला तिच्याबरोबरच्या मुलांपेक्षा मोठे पुरुषच जास्त आवडत होते. तरणे बाण दाढी मिशी असणारे तगडे पुरुष तिला मोहित करू लागले. हे चुकीचे आहे हे सांगणारे त्याच्याजवळ कोणीच नव्हते. त्यामुळे तिची वाट चुकली. या चुकलेल्या वाटेवर तिला मुस्तकीम भेटला. ती त्याच्या प्रेमात पडली. दोघांची रोज नजरानजर होऊ लागली. त्यालाही तिचा अंदाज आला. तसा तोही मनातून सुकवला. तो तिच्या मागे पुढे फिरू लागला. तिलाही आनंद झाला. ती लग्नाच्या वयाची झाली आणि जानेवारी 2021मध्ये तिने मुस्तकीमसोबत मुस्लिम रीतिरिवाजाप्रमाणे निकाह केला. तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता हे तिला माहीत होते, पण त्याच्याबद्दल मिळालेली दुसरी माहिती तिच्यासाठी धक्कादायक होती. निकाहानंतर ती जेव्हा सासरी पोचली तेव्हा तिच्या स्वागताला तिची सवतच होती. मुस्तकीमचा पहिला निकाह झाला होता. त्याला पहिल्या पत्नीपासून 7 मुले होती. हे त्याने तिच्यापासून लपवून ठेवले होते. तिच्याशी प्रेमाचे नाटक करून तिला जाळ्यात ओढले होते. आपली फसगत झाली हे लक्षात येताच तिने सासर सोडण्याचा निर्णय घेतला. ती माहेरी निघून गेली. जवळपास 7 महिने ती माहेरी राहिली. पण लग्न तर झाले होते. किती दिवस आई वडिलांजवळ राहणार. आज ना उद्या संसार करण्यासाठी पतीजवळ जावेच लागणार होते. ही जगाची रीत आहे. तिकडे मुस्तकीमही बैचेन झाला होता. अखेरीस त्याने तिला समजावून पुन्हा घरी नेले. ती येण्यासाठी गोड गोड बोलणाऱ्या मुस्तकीमने ती घरी येताच रंग बदलला. आता तो तिला छळू लागला. तिच्यावर अन्याय करू लागला. दिवसेंदिवस हा छळ वाढतच गेला. हे कमी की काय म्हणून आता त्याने तिच्यापुढे वेगळाच प्रस्ताव ठेवला. ते ऐकून तिच्या पायाखालची वाळू सरकली. त्याने तिला सांगितले, तू तरुण आहे, तू देह विक्री कर म्हणजे आपल्याला भरपूर पैसे मिळतील, आपल्याला सुखात राहता येईल. त्याचे हे निर्लज्ज बोलणे ऐकून ती संतापली. आपल्या बायकोला वेश्या व्यवसाय करण्यास सांगणाऱ्या या नराधमाला काय म्हणावे. तिने त्याला साफ नकार दिला. मग मात्र तिचा जास्त छळ सुरू झाला. मुस्तकीम आणि त्याची पहिली बायको हे दोघे मिळून तिला त्रास देऊ लागले. त्या नीच पती पत्नीने तिला विजेचे शॉकही दिले. या अत्याचारानंतरही ती वेश्या व्यवसाय करण्यास तयार झाली नाही. तू देह विक्री केली नाहीस तर तुला रेल्वे ट्रॅकवर टाकून देऊ अशी धमकी ते देत होते. ती पळून जाईल या भीतीने त्या नराधमाने तिचे टक्कल केले. तिला कुरूप करून त्याने घरातच डांबून ठेवले. अखेरीस तिने घरातून पळ काढला आणि थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसात तिने सारे काही सांगितले. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दोघा पती पत्नीला ताब्यात घेतले आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरीसाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.